नमस्कार मंडळी. तर हा बघा, हा सीझनचा पहिला आंबा आहे जो आम्ही घरात आणलेला आहे. तर लहान मुलांची उत्सुकता यासाठी आम्ही आज आंबा आणलेला आहेत. तर मस्त अशी याचा रस करणार आहोत आपण आता. तर इथे बघा, रत्नागिरीचा हा हापूस आंबा आहे. तर पेटीच आणली होती आम्ही. तर असं छान असे आंबा आहेत. तर आपण छान असे पहिल्यांदा बिलबिल करून घेणार आहोत आणि त्याच्यावरचं ठेटोक काढणार आहोत आणि नंतर आपण ह्याचा सर्व गर एकत्रित करून घेणार आहोत. तर इथे बघा, मी हे काढलेलं आहे. उन्हाळा आणि आंब्याचा सीझन सर्वांनाच याची वाट बघायची आवड असते. सर्वजण याची उत्सुकतेने वाट बघत असतात केव्हा आंबा येतो खाण्यासाठी. आमच्या शेतात पण खूप आंबे आहेत, पण अजून लागलेले नाहीत. तोपर्यंत आम्ही हा रत्नागिरीचा आंबा याची टेस्ट बघणार आहोत. तर अशा प्रकारे आपण सर्व आंब्यांचा गर काढून घेणार आहोत आणि या कोई आणि साल वेगळं काढून घेणार आहोत. तर बघू शकता, खूप कलर आहे याला आणि खूप गोड देखील आहेत. तर अशा प्रकारे आपण याची साल आणि कुई वेगळी काढून घेतलेली आहे. बघू शकता, मी 4 ते 5 आंबे घेतले होते, पण त्याचा गर हा खूप आलेला आहे. तर मी ह्या ज्या कुया आहेत ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून याच्यावरचा जो राहिलेला गर आहे तो काढून घेणार आहे. आपल्याला अगदी थोडंच पाणी वापरायचं आहे, खूप वापरायचं नाही आहे. तर अशा प्रकारे आपण हे सर्व पाणी थोडंसं घालून हा गर काढून घेतलेला आहे. अशा प्रकारेच आपण सालीचा देखील गर काढून घेणार आहोत, एवढाच पाण्याचा वापर करून. तर बघू शकता, हे घट्ट असं रस देखील तयार झालेला आहे. तर ह्यात आपण हा ओतून घेणार आहोत आणि त्याच प्रकारे सालीचा देखील इथे रस मी काढून घेतलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण जास्त साखर घालणार नाही, तुमच्या आवडीनुसार घाला, परंतु आंबा गोड असल्यामुळे मी थोडं साखर घालते याच्यामध्ये. आणि मी ते ब्लेंडरच्या साहाय्याने छान असं एकत्रित करून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व एकजीव करून घेणार आहोत आणि बघू शकता, आपला रस तयार आहे. तुम्ही मिक्सरच्या भांड्यात देखील हा बारीक करून घेऊ शकता.